राम राम सगळ्यांना. सो आजचा टॉपिक आहे की स्पर्धा परीक्षा आणि जे क्लासेस. हा माझा बेसिक आजचा टॉपिक आहे की नक्की आता काय चाललं आहे. प्रत्येक आपण बघतो की कुठलाही क्लास असू दे, अगदी तो भरतीच्या एक्झामपासून असू दे ना, ते यू पी एस सीपर्यंत असू दे, फुल असतो. कुणा कुणामुळं फुल असतो? जे ॲस्पिरंट आहेत त्यांना जी स्वप्न सेल केले असतात त्यांच्यामुळं असतो. आता इथं कुठं तुम्ही म्हणाल की यार क्लासेस तर चांगले असतात, आम्ही डेडिकेटेड एखाद्या क्लासेससोबत आहे. पण यार तुम्ही विचार करायला पाहिजे, हे जे क्लासेस आहेत ना ते प्रॉफिट मेकिंग असतात. कळालं का? हे गव्हर्नमेंटचे नाही आहेत. जर गव्हर्नमेंटचे तुम्ही म्हणाल तर मुंबईतला तो आय सी सी समथिंग आहे, ते असे गव्हर्नमेंटचे. नंतर यशदा, पुण्यातलं यशदा आहे, ते गव्हर्नमेंटचे असतात की यार ठीक आहे, प्रॉफिट मेकिंग करायचं नसतं. तर बेसिकली मला आज हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जे डेडिकेटेडली एखाद्या क्लासला ब्लाइंडली फॉलो करता, एखाद्या टीचर म्हणजे एखादे टीचर असेल एखादा, किंवा टीचरची कम्युनिटी असेल, त्यांना तुम्ही जे ब्लाइंडली फॉलो करता ना, ते अतिशय चुकीचं आहे. कारण की काय होतं यार, तुम्ही तुमच्या लाईफमधली जवळजवळ समथिंग अराउंड 2 ते 3 वर्ष त्या क्लासला अटॅच असतात. ते जे सांगतात ते तुम्ही करताय. पण यार जे बेसिक असतं ना, कोर, ते तुम्हाला सगळं माहिती असतं. तुमचं सबकॉन्शियसली तुम्हाला ते माहितीच असतं. आता इथं प्रॉब्लेम कुठं होते, ते तर प्रॉफिट कमवत आहेत. तुमच्यासारखे भरपूर जण क्लासमध्ये जात आहेत, इन्क्लुडिंग मी पण क्लास केलता, कोचिंग केलती. आता आपल्याला जो आउटपुट पाहिजे असतो त्या क्लासमधनं, तो कसा घ्यायचा हे तुम्हालाच माहिती पाहिजे. जर हे तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही एक फक्त त्यांच्यासाठी प्रॉडक्ट राहणार आहे. त्यांनी त्यांची सर्व्हिस सेल केली. कुणाला केली? तुमच्यासारख्या एखाद्या प्रॉडक्टला. त्यांनी पैसे कमवले, त्यांनी प्रॉफिट कमवलं. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्यांनी एक ठराविक नॉलेजसाठी एखादे टीचर असाइन केलं, तर ते तुम्हाला नॉलेज भेटलं. दॅट्स इट, त्यांचं काम संपलं. तुमचं इथं काम काय होतं, ते नॉलेज घेऊन तुम्हाला पोस्ट काढायची होती. तुम्ही इथं शिकायला नाही आहेत की तुम्हाला टीचर वगैरे काय बनायचं नाही. तुम्हाला यार इथं एक पोस्ट काढायची, तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायचं आहे, राईट. आणि जर तुम्ही हा अप्रोच ठेवला नाही की यार मला इथं येऊन फक्त पोस्ट काढायची, मला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायचं आहे, बस क्लासला क्लासपुरतं मर्यादित ठेवा. असं जर एखाद्या क्लास गॅरंटी देत असेल की यार आमच्या क्लासमध्ये आणि तुम्हाला पोस्ट निघेल, तर यार आत्तापर्यंत त्याच क्लासची मुलं सगळी सिव्हिल सर्व्हिसमध्ये गेली असते. पण तसं नसतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की एखाद्या कुठल्याही म्हणजे क्लास जो असेल त्याला ब्लाइंडली तुम्ही फॉलो करत जाऊ नका. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासमधून किंवा कोचिंगमधून जो आउटपुट पाहिजे तो तुम्हाला फिक्स पाहिजे की यार या कोचिंगमध्ये इकॉनॉमिक्स चांगलं शिकवतात, त्या कोचिंगमध्ये पॉलिटी चांगलं शिकवतात, तिथं माझा एसे होऊ शकतो, इथे इथिक्स होऊ शकतो, ऑप्शनल माझा सब्जेक्ट या टीचरकडनं होऊ शकतो. असं तुम्ही स्ट्रॅटेजिकली केलं ना, पहिली गोष्ट तुमचे वेळ वाचणार आहे, दुसरी गोष्ट तुमचे पैसे वाचणार आहेत, आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असणार आहे की यार या एका चांगल्या फॅकल्टीकडनं मी शिकलो, माझे आन्सर स्ट्रॉंग झाले त्यामुळं, आणि मी आता स्वतःला कॅपेबल समजतो एखाद्या सर्व्हिससाठी. तर आय होप तुम्हाला मला म्हणजे हा मुद्दा काय मांडायचा होता ते कळला असेल. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या इंस्टाग्राम हँडलवर जाऊन तिथं तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर यूट्यूबच्या माध्यमातून देईन. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे मी कंटेंट बनवत असतो, त्यामुळं जेवढं तुम्ही शेअर कराल अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. तर क्लास संदर्भात इतकंच बोलायचं होतं. अजून 2-3 व्हिडिओ पुढं काढीनच, पण आत्ता इथंच थांबूया.